वेलकम टू विदर्भ आयएस अकॅडमीचं ऑनलाईन प्लॅटफॉर्म. आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत मनी लॉन्ड्रिंग. आता मनी लॉन्ड्रिंग डिस्कस करत असताना सुरुवातीला आपण त्याची व्याख्या डिस्कस करू, त्यानंतर जे आहे त्याची प्रक्रिया डिस्कस करू आणि त्यानंतर त्याच्या वेगवेगळ्या पद्धती कोणत्या आहेत तेही सुद्धा डिस्कस करू. सोबतच त्याचे परिणाम काय होतात ते सुद्धा डिस्कस करू आणि त्याच्यानंतर जे आहे भारताने कोणते कोणते पावले उचललेली आहे मनी लॉन्ड्रिंग जे आहे रोखण्यासाठी आणि तसंच आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा कोणते असे जे काही प्रोग्राम आहे किंवा कार्यक्रम आहे का किंवा संस्था आहे का, तर हे सुद्धा आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. आणि त्याच्यानंतर जे आहे तर आपण पुढील वाटचाल सुद्धा म्हणजे काय आहे का पुढे आपण काय केलं पाहिजे ते सुद्धा याच्यामध्ये आपण डिस्कस करणार आहोत. आणि एक तुम्हाला शेवटी एक क्वेश्चन देईल, तो क्वेश्चन तुम्ही जो आहे तो लिहून पाहायचा. ठीक आहे. तर ह्या सर्व गोष्टी आपण मनी लॉन्ड्रिंगच्या संबंधित या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. तर सुरुवातीला जर पाहिलं तर मनी लॉन्ड्रिंगची व्याख्या काय आहे. आता पहा, एक म्हणजे सुरुवातीला कसं आहे की तुम्ही पहा, ब्लॅक मनी असतो म्हणजे काळा पैसा. आता काळा पैसा म्हणजे काय की समजा आपण जर पाहिलं ना तर 100 रुपये आहे. ठीक आहे. आता 100 रुपये जर तुम्ही कमावलेले असणार तर 100 रुपये कमावल्यानंतर जे आहे जर तुम्हाला आता त्याच्यामध्ये काय आहे का या 100 रुपयावर टॅक्स द्यायचा आहे किंवा कर द्यायचा आहे. जर तुम्ही कर दिला 100 रुपयावर आणि आपण कन्सिडर करू का 30% कर आहे. ठीक आहे. तर 30% कर असल्यानंतर त्यांनी आता याच्यामधून जर 30% काढले तर किती होतात, म्हणजेच याच्यामधून 30 रुपये जे आहे ते सल्ला जाते सरळ सरळ कर. ठीक आहे. आता हा जर तुम्हाला कर जर वाचवायचा असेल तर तुम्ही काय करणार का तुमची कमाई ॲक्च्युली 100 रुपये आहे पण तुम्ही 100 रुपये दाखवणार नाही. ठीक आहे. म्हणजेच काय आहे का तुम्ही मग 80 रुपये दाखवणार या तुम्ही 70 रुपये दाखवणार, पण ॲक्च्युअल कमाई किती आहे तुमची, ही आहे तुमची 100 रुपये. मग याच्यामध्ये 20 रुपये आणि याच्यामध्ये 30 रुपये. तर हा जो पैसा आहे ना, तर हा पैसा काय केलेला आहे तुम्ही, हा दाखवला नाही की आम्ही हा पैसा कमवलेला आहे म्हणून. ठीक आहे. तर याला म्हटलं जाते काळा पैसा. मग आता या काळा पैसाला जे हे काळा पैसा आहे याला जेव्हा वाईट करायचं राहते किंवा पांढरा पैसा करायचं राहते तर त्यावेळेस जर पाहिलं असणार तर तुम्ही काय करता, मनी लॉन्ड्रिंग करता. ठीक आहे. तर मनी लॉन्ड्रिंग करतात म्हणजे काय आहे का त्या काळ्या पैशाला पांढरा पैसा करता. तर याला म्हटलं जात असते मनी लॉन्ड्रिंग एक सिंपल भाषेमध्ये. आता जर पाहिलं तर FATF आहे. ठीक आहे. आता हे आंतरराष्ट्रीय एक संस्था आहे. तर आंतरराष्ट्रीय संस्थेनुसार काय आहे का मनी लॉन्ड्रिंग म्हणजे काय की गुन्हेगारी कृत्यातून मिळालेल्या उत्पादनावर अशी प्रक्रिया करणे. ठीक आहे. एखादं पैसे जे तुम्हाला मिळालेले आहे, आता काय होते का काळा पैसा जर पाहिला असणार तर तो कोणत्याही मार्गाने मिळू शकतो. एक तर जे आहे तर तुम्ही एखादं गुन्हेगारी कृत्य केलं असं, आता गुन्हेगारीच कृत्य आहे का, जर तुम्ही टॅक्स लपवत आहात ना तर एक प्रकारचं ते गुन्हेगारी कृत्यच आहे. ठीक आहे. तर त्याच्यातून जो पैसा तुम्ही कमावलेला आहे त्याच्यावर अशी काही प्रक्रिया करणे का ज्यामुळे त्याचा ऐवज स्त्रोत म्हणजे त्याचा जो स्त्रोत आहे तो तुमच्याकडून लपवता येईल. ठीक आहे. तो लपवता येईल आणि तो पैसा कायदेशीर वाटावा अशी कृती करणे होय. म्हणजेच काय आहे का जो काळा पैसा आहे त्याला तुम्ही पांढरा पैसा करता आणि दाखवता का हा आम्ही कायदेशीररित्या कमवलेला पैसा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता हे झाली FATFची व्याख्या म्हणजे फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स. त्याच्याचनुसार जर पाहिलं असेल तर एक भारत सरकारने एक कायदा आणलेला होता 2002 मध्ये. तर तो कायदा कोणता आहे, मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा. ठीक आहे. त्याला PMLA कायदा म्हटलं जाते. हे जनरली तुम्ही जर पाहिलं असणार ना तर आता सध्या जास्त न्यूजमध्ये होता. आता जो कोणी प्रत्यक्ष, ठीक आहे, याच्यामध्ये असं नाही आहे की म्हणजे जर आता याच्यामध्ये आता तुम्ही पहा FATFने जी व्याख्या दिलेली आहे हे थोडी वेगळी आहे. त्यानंतर जर पाहिलं असणार जे PMLA कायद्याने दिलेली आहे ती वेगळी आहे. आता याच्यामध्ये म्हटलेलं आहे प्रत्यक्ष असो किंवा अप्रत्यक्ष असो दोन्ही प्रकारे. अप्रत्यक्षपणे गुन्हेगारीच्या उत्पन्नाशी संबंधित कोणत्याही प्रक्रियेत सामील होण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे. किंवा जाणीवपूर्वक मदत करेल. एकतर प्रयत्न केला असणार किंवा तुम्ही जाणीवपूर्वक मदत केली असणार किंवा त्याचा भाग असेल. तर ॲक्च्युली जर पाहिलं सरळ सरळ तुम्ही त्याचा भागच असणार. ज्यामध्ये ते उत्पन्न लपवणे, ताब्यात घेणे, मिळवणे किंवा वापरणे आणि ती मालमत्ता निर्दोष असल्याचे भासवणे याचा समावेश आहे. तो मनी लॉन्ड्रिंगच्या गुन्ह्यासाठी दोषी मानला जाईल. आता याच्यामध्ये तर पूर्ण जे आहे ना जो PMLA कायदा आहे याच्यामध्ये पूर्ण म्हणजे तुम्ही डायरेक्टली असो या इनडायरेक्टली असो, तुम्ही त्याचा पार्ट असो या तुमचं काही इंटेन्शन असो त्याला मदत करण्याचं, तर काहीही जरी करत असताना जर तुम्ही पकडला गेले तर तुम्हाला मनी लॉन्ड्रिंग करताना किंवा मनी लॉन्ड्रिंगच्या म्हणजे या कायद्याच्या अंतर्गत तुम्हाला गुन्हेगार म्हणून जे आहे संस्था म्हणजे ज्याही कोणत्या संस्था आपल्या इथं असणार, ED असो किंवा नंतर जर पाहिलं असेल तर ज्या पोलीस संस्था असो, तर ते जे आहे तुम्हाला अटक करू शकते, तुमच्यावर गुन्हा दाखल करू शकते. ठीक आहे.
तर हा जो आहे तर हे दोन व्याख्या आहे. आता तुम्ही पहा, क्वेश्चनमध्ये लिहित असताना मनी लॉन्ड्रिंगवर जर तुम्हाला क्वेश्चन जर विचारला गेला तर तुम्ही दोनपैकी कोणतीही व्याख्या लिहू शकता. ठीक आहे, असं नाही आहे की तुम्ही FATFची व्याख्या लिहिली पाहिजे किंवा PMLA कायद्याची व्याख्या लिहिली पाहिजे. दोन्हीपैकी कोणतीही व्याख्या तुम्ही तुमच्या उत्तरामध्ये लिहू शकता इंट्रोमध्ये. ठीक आहे, नेक्स्ट आहे तर हा नेक्स्ट जर पाहिलं असणार तर आता काय आहे का जे 2025ची मेन्स आहे आणि आता 2026ची जर पाहिलं असणार तर प्री येत आहे. आता 2026ची प्री जी आहे ते 31 मेला आहे. आता 31 मेला असल्यानंतर आपल्याला काय आहे की आपल्याला थोड्या वेळात लवकर रिव्हिजन करायची असते. तर त्यामुळे जे आहे तर अकॅडमीकडून एक बॅच लॉन्च करण्यात आलेली आहे, ती सिंहावलोकन. ठीक आहे, आता सिंहावलोकन जी आहे हे बॅच सुरू झालेली आहे. आता ही कधी झाली की 21 जानेवारी 2026ला. आता ही बॅच जर पाहिलं असताना तर याच्यामध्ये जेवढे तुमचे प्रीचे सब्जेक्ट्स असतात, पॉलिटी असो, हिस्ट्री असो, इकॉनॉमिक्स असो, कोणतेही सब्जेक्ट म्हणजे जेवढे पॉलिटीचे कोणतेही म्हटल्यापेक्षा जेवढे कोणते तुमचे प्रीचे सब्जेक्ट्स आहेत तेवढे तुमचे सर्व सब्जेक्ट याच्यामध्ये कव्हर करून दिले जाणार. ही बॅच जी आहे हे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्ममध्ये आहे. ठीक आहे, ज्याला वाटलं लाईव्ह पाहायचं आहे ते लाईव्ह पाहू शकते, ज्याला वाटलं रेकॉर्डेड पाहायचं आहे ते रेकॉर्डेड पाहू शकते. तर याच्यामध्ये पूर्ण टीम आहे आणि त्यानंतर जर पाहिलं तर प्रत्येक सब्जेक्ट तुमचा कव्हर करून दिला जाईल. ठीक आहे, तर 31 जानेवारीपासून सुरू झालेली आहे. त्यानंतर ज्यांची 2025ची मेन्स असणार तर त्यांच्यासाठी सुद्धा अकॅडमीकडून एक बॅच लॉन्च करण्यात आलेली आहे. तर ते 10 पॉइंटर बॅच आहे मराठी मीडियममध्ये. ठीक आहे, याचे फीचर्स जर तुम्ही पाहिलं तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे नोट्स. मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हनी ह्या नोट्स तयार केलेल्या आहे. ठीक आहे, मग इंट्रोमध्ये काय लिहायचं, बॉडीमध्ये काय लिहायचं, कन्क्ल्युजनमध्ये काय लिहायचं, ह्या सर्व गोष्टी याच्यामध्ये सांगितलेल्या आहे. ठीक आहे, याच्यामध्ये टीचिंग सुद्धा केली जाते, ब्रेन स्टॉर्मिंग कसं करायचं तेही सुद्धा सांगितलं जाते. त्यानंतर लिखाणाचा सराव आणि त्याचं मूल्यांकन म्हणजे त्याचे जे चेकिंग करून घेतले जाते. ठीक आहे, ही ऑनलाईन स्वरूपाची आहे आणि त्यानंतर हे 20 नोव्हेंबरला सुरू झालेली आहे. ठीक आहे, पण जरी म्हणजे काय आहे का सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य याचं जर सांगायचं राहिलं ना तर ह्या नोट्स आहे ज्या मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हने बनवलेल्या आहे. ठीक आहे, आणि याच्यामध्ये सुद्धा पूर्ण टीम आहे. ओके, नेक्स्ट. हां, आता काय आहे का मनी लॉन्ड्रिंगमध्ये 3 टप्पे असतात. ठीक आहे, मनी लॉन्ड्रिंगमध्ये जर पाहिलं तर 3 टप्पे आहे. पहिला आहे प्लेसमेंट, त्यानंतर आहे लेअरिंग आणि त्यानंतर आहे इंटिग्रेशन. ह्या 3 टप्पे आहे. पहिल्या टप्प्यामध्ये काय केलं जाते का जो अवैध पैसा आहे ना तो यंत्रणेत आणला जातो. आता तो यंत्रणेत आणण्याचा कसा तर त्याच्या वेगळ्या पद्धती आहे, 12-13 पद्धती आहे, पण नेक्स्ट स्लाइडमध्ये पाहणार आहोत. तर त्याच्यामध्ये काय आहे का अवैध मार्गाने मिळवलेली रोख रक्कम मुख्य आर्थिक प्रणालीमध्ये समाविष्ट करणे. जोही तुमचा पैसा असणार तर जे एक सिस्टम असते, इकॉनॉमिक सिस्टम आहे, त्याच्यामध्ये तुम्ही काय करता, त्याच्यामध्ये तो पैसा टाकता. ठीक आहे, तर पद्धत कोणती वापरली जाते, जसं की बँकिंग यंत्रणेचा शोध टाळण्यासाठी रोख रक्कम लहान म्हणजे छोटे छोटे जे तुकडे असते तर छोट्या छोट्या तुकड्यामध्ये त्याला जर पाहिलं असणार तर डिवाइड केल्या जाते, त्याला स्मर्फिंग म्हटल्या जाते. ठीक आहे, तर जमा करणे म्हणजे स्मर्फिंग आणि सोने किंवा चैनीच्या वस्तू खरेदी करणे किंवा कसिनो किंवा हवाला मार्गाचा वापर करणे. तर सरळ आहे की एकतर हवाला असते ना, ते हवाला ज्याचे जेवढे काही पर्सेंटेज असते, का हवाला म्हटलं तर आपण म्हणू शकतो का एक प्रकारचा दलाल. तो काय करतो का जो ब्लॅक मनी आहे ना तो ब्लॅक मनी वाईट करण्यासाठी काही पर्सेंटेज घेतो. ठीक आहे, तर तशानुसारही सुद्धा जर पाहिलं असेल तर तुम्ही जे सिस्टम आहे तर त्या सिस्टममध्ये तुमचा पैसा आणू शकता ब्लॅक मनी वाईट करण्यासाठी. ठीक आहे, नंतर आहे लेअरिंग. आता लेअरिंगमध्ये काय होते का जो तुम्ही पैसा आणलेला आहे त्या पैशाचा स्रोत लपवणे. आता पैशाचा स्रोत जो आहे, जो मूळ स्रोत आहे तो तुम्ही लपवता याच्यामध्ये. काय हे नाही म्हणजे काय आहे का जिथूनही तुमचा पैसा आला असणार तो गुन्हेगारी क्षेत्रातून आला असणार, या तुम्ही जर पाहिलं असणार तर कोणतं करप्शन वगैरे काही केलं असणार, भ्रष्टाचार केला असणार, त्याच्यातून आला असणार. तर तशा मार्फत काही जरी आला असणार तर गुंतागुंतीच्या आर्थिक व्यवहाराद्वारे, तर म्हणजेच काय होते का याच्यामध्ये हे जे या स्टेपमध्ये काय होते का जो स्रोत आहे ना त्याच्यामुळे काय आहे की एका याच्यातून दुसऱ्या अकाउंटमध्ये, दुसऱ्या अकाउंटतून तिसऱ्या अकाउंटमध्ये, चौथ्या अकाउंटमध्ये, 5व्या अकाउंटमध्ये असं ट्रान्सफर केला जाते तो पैसा. ठीक आहे, म्हणजेच काय आहे का जेणेकरून जिथून तो पैसा आलेला आहे तो पैसाचा स्रोत माहीत नाही पडला पाहिजे. तर त्याला म्हटलं जात असते काय लेअरिंग. तर पैशाचा मूळ स्रोत आणि गुन्हेगारी यांच्यातील संबंध तोडणे. तर याच्यामध्ये पद्धत काय, एका खात्यातून दुसऱ्या खात्यात, जसं मी सांगितलं का वारंवार ते पैसे ट्रान्सफर केले जाते.
त्यानंतर शेल कंपन्यांचा वापर. आता शेल कंपनी म्हणजे काय, का ही फक्त नावापुरती कंपनी असते किंवा कागदावर कंपनी असते. ठीक आहे, XYZ लिमिटेड, ABC लिमिटेड अशा नावाच्या फक्त या कंपन्या असते. तर कधी कधी या शेल कंपन्याचा सुद्धा वापर केला जातो. त्यानंतर जे आहे बनावट पावत्या तयार करणे, म्हणजे बनावट बिल तयार करणं. ठीक आहे. त्यानंतर जे आहे क्रिप्टो वॅलेटचा वापर करणे. आजकाल जे आहे या क्रिप्टो वॅलेट थ्रू सुद्धा जास्तीत जास्त मनी लॉन्ड्रिंग केल्या जात आहे. ठीक आहे. नंतर हे झाला दुसरा टप्पा. तिसऱ्या टप्प्यामध्ये काय होते, इंटिग्रेशन. पैसा कायदेशीर म्हणून पुन्हा अर्थव्यवस्थेत आणणे. तो जोही तुमचा ब्लॅक मनी होता त्याला आता तो जर पाहिला असता तो वाईट होण्याच्या मार्गावर आलेला आहे. तर याच्यामध्ये काय आहे का लॉन्ड्रिंग केलेला पैसा कायदेशीर उत्पन्न किंवा मालमत्ता म्हणून अर्थव्यवस्थेत पुन्हा आणणे जेणेकरून तो वापरता येईल. ठीक आहे. म्हणजेच काय आहे का जो तुमचा ब्लॅक मनी होता तो आता वाईट होत आहे आणि तो वाईट झाल्यानंतर तुम्ही जसा तुम्हाला वापरायचा असेल तर तुम्ही त्याचा वापरू शकता. त्याला त्या टप्प्याला म्हटलं जाते इंटिग्रेशन. याच्यामध्ये काय होते का रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणे. ठीक आहे. जे तुम्ही एखादा प्लॉट असणार, फ्लॅट असणार तर हे तुम्ही परचेस करणे किंवा एखादी कोणती जमीन असणार ते तुम्ही परचेस करणे. तर हे जर पाहिलं असेल तर याला म्हटलं जात असते इंटिग्रेशन. त्यानंतर व्यवसायात भांडवल म्हणून दाखवणे किंवा शेल कंपन्याच्या नावे मालमत्ता खरेदी करणे. तर जे तुम्ही शेल कंपन्याचा वापर या लेअरिंग या टप्प्यामध्ये केलेला होता तर त्याच्याच नावावर तुम्ही काय करणार की एखादं भांडवल किंवा कॅपिटल तुम्ही परचेस केलेलं आहे ते दाखवणार. ठीक आहे. असे हे 3 टप्पे असतात, प्लेसमेंट, लेअरिंग आणि इंटिग्रेशन. ठीक आहे. हे तिन्ही टप्पे महत्त्वाचे आहे. तर हे जर तुम्हाला काय आहे की जर क्वेश्चनमध्ये विचारलं ना तर क्वेश्चनमध्ये आल्यानंतर तुम्हाला काय आहे की पटापट एक एक लाईनमध्ये त्याला ब्रीफली डिस्क्राईब करून घ्यायचा. ठीक आहे. नेक्स्ट. तर हे पहा, आता याच्यामध्ये जर पाहिलं असणार तर हे प्लेसमेंट, तो जोही तुमचा कलेक्शन ऑफ डर्टी मनी, जो तुमचा ब्लॅक पैसा आहे तो ब्लॅक पैसा जर पाहिला असणार तर तुम्ही याच्यामध्ये प्लेसमेंट म्हणजे जे सिस्टम आहे कोणतं जे तुमचं फायनान्शियल सिस्टम आहे त्याच्यामध्ये आणणार. त्याच्यानंतर तुम्ही लेअरिंग करणार. आता लेअरिंगमध्ये काय होत आहे का ट्रान्सफर याच्यातून दुसऱ्या याच्यामध्ये, दुसऱ्या याच्यातून तिसऱ्या याच्यामध्ये अशा प्रकारे तुम्ही ते ट्रान्सफर करणार. तर ते प्लेसमेंट झालं. त्यानंतर जे आहे इंटिग्रेशन. तर मग इंटिग्रेशन करताना तर काय करणार तुम्ही एखादी वस्तू विकत घेतली असं तुम्ही दाखवणार. ठीक आहे. तर याच्यामध्ये घर असू शकते किंवा तुम्ही जर पाहिलं असणार तर एखादी कंपनी मध्ये इन्व्हेस्ट केलं हे सुद्धा तुम्ही दाखवता. तर त्याच्यानुसार जर पाहिलं असणार तर याला म्हटलं जात असते इंटिग्रेशन. तर प्लेसमेंट, लेअरिंग आणि इंटिग्रेशन. नेक्स्ट. आता ह्या मनी लॉन्ड्रिंगच्या काही पद्धती आहे. आता याच्यामध्ये सुरुवातीला आहे स्ट्रक्चरिंग किंवा स्मर्फिंग. आता स्ट्रक्चरिंग किंवा स्मर्फिंग म्हणजेच काय का याच्यामध्ये जर पाहिलं जेही तुम्ही समजा 100 रुपये कमावलेले आहे किंवा 100 रुपये तुमचा ब्लॅक पैसा आहे तर त्याला छोट्या छोट्या तुकड्यामध्ये डिवाइड करणं, 10 रुपये 10 रुपये 10 रुपये. तर याला म्हटलं जात असते स्ट्रक्चरिंग किंवा स्मर्फिंग. ठीक आहे. एक रोज व्हॅली घोटाळा झालेला होता तर त्याच्यामध्ये जर पाहिलं असणार तर अशा प्रकारचा वापर केला गेलेला होता. त्यानंतर व्यापार आधारित मनी लॉन्ड्रिंग. त्यानंतर जर पाहिलं असणार स्थावर मालमत्तेतील गुंतवणूक, रिअल इस्टेटमध्ये जे आहे तर तुम्ही फ्लॅट असो प्लॉट असो ते परचेस करणं. त्यानंतर जर पाहिलं असणार तर रोख केंद्रित व्यवसाय. तर जिथं कॅश जास्त असते किंवा कॅश इंटेन्सिव्ह बिझनेस असतो तर त्याच्यामध्ये तुमचा बेकायदेशीर पैसा आणि त्यानंतर जर पाहिलं असणार तर कायदेशीर पैसा हे दोन्ही तुम्ही मिक्स करता. फॉर एक्झाम्पल जर पाहिलं तर जेही कोणतं मद्य व्यवसाय असतो ना त्या मद्य व्यवसायामध्ये याचा वापर केला जातो. तर मद्य व्यवसायामध्ये जनरली काय असते का कॅशमध्ये पैसा घेतला जातो. मग तो तुमचा कॅशमधला पैसा जो काही कायदेशीर असतो आणि काही मग बेकायदेशीर त्याच्यामध्ये तुम्ही काय करता मिक्स करता. ठीक आहे. त्यानंतर आहे हवाला नेटवर्क. तर हवाला नेटवर्क थ्रू जर पाहिलं असणार तुम्ही मनी लॉन्ड्रिंग करता. त्यानंतर जे आहे ऑफशोअर खाती आणि टॅक्स हेवन्स. आता टॅक्स हेवन कंट्री असतात किंवा टॅक्स हेवन देश असतात तर तिथं जर पाहिलं असणार तर जे टॅक्स जो आहे तो कमी लागतो. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे जर पाहिलं असतं तर बरेच लोक काय करतात का तिथं जाऊन ते मनी इन्व्हेस्ट करतात किंवा पैसे इन्व्हेस्ट करतात आणि मग पुन्हा त्याला भारतामध्ये आणतात. ठीक आहे. त्यानंतर आहे सोने किंवा मौल्यवान धातू जे आहे ते विकत घेतले जातात. ठीक आहे. तर याच्या मार्फत थ्रू जर पाहिलं असणार तर तेही जो ब्लॅक मनी आहे त्याला वाईट केल्या जाते. त्यानंतर जर पाहिलं असणार तर धर्मादाय आणि स्वयंसेवी संस्था. तर आता हे जे कोणते NGO असते ते NGO मध्ये पैसे काय करतात ते दान म्हणून दाखवतात. ठीक आहे. एखादा NGO नसलं ना तर NGO तयार करणार. NGO तयार केल्यानंतर जे आहे त्याच्यामध्ये पैसे दान केले असं दाखवणार. ठीक आहे. ते देणगी दिली असं दाखवणार. तर याच्या थ्रू सुद्धा काय केलं जाते मनी लॉन्ड्रिंग केल्या जाते. त्याच्या खूप साऱ्या पद्धती आहे. डिजिटल चॅनलचा गैरवापर करणे जसं क्रिप्टोकरन्सी वगैरे त्याच्यामध्ये
पैसे जे आहे इन्व्हेस्ट करणे. त्यानंतर शेल कंपन्या आणि कॉर्पोरेट लॉन्ड्रिंग. आता शेल कंपन्या म्हणजे जसं तुम्हाला सांगितलं का कागदावर असते ती कंपनी. ॲक्च्युअल जर तुम्ही पाहिलं असेल त्याचं ऑफिस पण नसणार. ठीक आहे, एकतर म्हणजे इंडस्ट्री असणं किंवा कंपनी असणं तर दूरची गोष्ट आहे. सुरुवातीला तुम्ही जर पाहिलं असणार तर एक साधं ऑफिस सुद्धा नसणार 10x10चं. ठीक आहे, तर ते फक्त नावापुरती ते कंपनी असते. अशा शेल कंपन्या खूप जास्त असतात. क्रिप्टो आधारित मनी लॉन्ड्रिंग, त्यानंतर ऐवज सट्टेबाजी आणि गेमिंग ॲप्स, आणि त्यानंतर तस्करी आणि आयात निर्यात फेरफार. तर आता म्हणजेच काय आहे का त्याच्यामध्ये पहा कसं आहे का एवढ्या 13 पद्धती आहेत. या 13 पद्धती म्हणजे तुम्हाला याच्यातल्या 4-5 जरी पद्धती लक्षात ठेवल्या तरी पण ठीक आहे. ठीक आहे, तर एकतर सुरुवातीचं जसं मी सांगितलं का स्ट्रक्चरिंग किंवा स्मर्फिंग. तर स्मर्फिंगमध्ये काय छोट्या छोट्या तुकड्यामध्ये तुम्ही त्याला डिवाइड करता. तुम्ही रिअल इस्टेटमध्ये काय करता की आता इथं जर पाहिलं ना कुठे गेलं, हां, आता समजा याच्यामध्ये जेव्हा तुम्ही पैसे इन्व्हेस्ट करता तर कधी कधी याचा काय होते त्याला आपण दुरुपयोग काय होऊन जातो का तुम्ही एखाद्या वेळेस त्या रिअल इस्टेट कोणत्याही एखाद्या भागामध्ये तुम्ही त्याची प्राइस वाढवून टाकता. त्याचा परिणाम जो आहे तो प्राइसमध्ये होऊन जातो. आणि त्याच्यामुळे काय होते का एखादा गरीब जो कोणी विकत घेणारा असणार, जो लोनवर विकत घेणार असणार, ठीक आहे, तर त्याच्यावर काय होणार आहे का जिथं 10 रुपयाची गोष्ट होती तिथं 15 रुपयाची ती गोष्ट झाली. आता मग 15 रुपयाची गोष्ट झाल्यानंतर त्याला ते अफोर्डेबल नाही आहे. ठीक आहे, तर याचा हा निगेटिव्ह परिणाम सुद्धा होतो. तर आता ॲक्च्युली जर पाहिलं असेल तर या मनी लॉन्ड्रिंगचा निगेटिव्ह परिणाम जास्तीत जास्त होतो. ठीक आहे, कारण की काय आहे का जे तुमचं आपण काय म्हणू का जो तुमचा कायदेशीर जो पैसा असतो ना तो कायदेशीर पैसा या ब्लॅक मनीच्या समोर कमी पडतो. ठीक आहे, कारण काय आहे का एक तर तुम्ही अवैध मार्गाने तुम्हाला कमावलेला आहे तो पैसा, आणि कमावल्यानंतर तुमच्याकडे त्याचा स्रोत सुद्धा नाही आहे. आणि स्रोत नसल्या कारणामुळे काय आहे का एखादा कोणी जर इमानदारीनं कमवत असणार आणि इमानदारीनं कमवत असताना तो त्याच्यासमोर तर कमीच पडणार आहे. ठीक आहे, तर अशा काही सामान्य पद्धती आहेत. ओके, नेक्स्ट आहे आता याचे परिणाम काय होतात. तर सुरुवातीला समजा पहा दहशतवादाला वित्त पुरवठा आणि संघटित गुन्हेगारी. ठीक आहे, आता याच्यामध्ये काय आहे का मनी लॉन्ड्रिंगनी काय होते का मनी लॉन्ड्रिंगचा तुमचा तर तसाच तो अवैध पैसा आहे, बेकायदेशीर पैसा आहे. त्यांनी काय होते का दहशतवादाला पैसा किंवा दहशतवादी असतात तर त्यांना पैसा पुरवायचा राहते. तर तुम्ही तर असं नाही आहे ना की तुमच्या अकाउंट तुम्ही DD दिला या चेक दिला असं तर तुम्ही करू शकत नाही. ठीक आहे, तर सुरुवातीचा पहिला परिणाम जो आहे तर दहशतवादाला वित्तपुरवठा आणि संघटित गुन्हेगारी. तर जे तुमचं ईडी आहे, ईडीच्या माहितीनुसार का मार्च 2024 मध्ये तर सुमारे 1,27,000 कोटींचा PMLA प्रकरणाची चौकशी सुरू आहे. तर यातील अनेक प्रकरणं हवाला, नार्को टेरर आणि परदेशातून अतिरेकी गटांना मिळणाऱ्या निधीशी आहेत. ठीक आहे, तर त्यांना जे आहे तर असे पैसे पुरवल्या जाते. ठीक, नेक्स्ट आहे आर्थिक विकृती आणि बाजारातील व्यत्यय. आता यांनी काय होते का जसं की समजा रिअल इस्टेट थ्रू जर तुम्ही मनी लॉन्ड्रिंग करत असाल तर जसं मी तुम्हाला सांगितलं का तुम्ही कृत्रिमरित्या किंवा आर्टिफिशियली ते काय करता की त्याच्या प्राइस वाढवून देता. ठीक आहे, तर याच्यामुळे काय होते का तुमचं जेही मार्केट असते ना त्या मार्केटमध्ये डिस्टर्ब होऊन जाते. मार्केट एक प्रकारे डिस्टर्बच होऊन जाते. कारण की नॉर्मली समजा की 10 रुपये असे भाव सुरू आहे आणि एकदमच सडनली काय झालं की 15 रुपये भाव झाले तर जेही तुमची जे सिस्टम असते ते डिस्टर्ब होऊन जाते. ठीक आहे, तर अवैध निधीमुळे रिअल इस्टेटमध्ये मालमत्तेच्या किमती कृत्रिमरित्या वाढतात आणि ज्यामुळे प्रामाणिक खरेदीदारांना घर घेणे कठीण होते. ठीक आहे, जो इमानदारीने पैसा कमावत आहे, जो बिचारा लोनवर एखादा कोणती गोष्ट जर परचेस करत असणार तर त्याच्यावर तर त्याचा परिणाम निगेटिव्ह होऊन जाईल. ठीक आहे, नंतर आहे ग्लोबल फायनान्शियल इंटिग्रिटी नुसार अवैध आर्थिक प्रवाहामुळे भारताने वार्षिक सरासरी 93 अब्ज डॉलर गमावलेले आहे. आता विचार करा किती म्हणजे हा एवढा मोठा बिझनेस आहे ना मनी लॉन्ड्रिंगचा, खूप मोठा बिझनेस आहे. ठीक आहे, कारण का पहिलं काय आहे का सर्वजण जे आहे एक तर टॅक्स पे करणं. ठीक आहे, समजा जर तुम्ही काय करत आहात का टॅक्स पे करत असाल तर त्यावेळेस तर पहिली तर गोष्ट काय आहे का जर तुम्ही टॅक्स पे करत असणार तर तुमचा त्याच्यातला पैसा चालला. नंतर तुम्हाला तो स्रोत किंवा सोर्स तुम्हाला दाखवायचा राहते का तुम्ही याच्यामधून ते पैसा कमावलेला आहे. ठीक आहे, पण त्यानंतर जर मनी लॉन्ड्रिंग थ्रू जर तुम्ही काय करतात एकतर तुम्ही वाईट मार्गाने पैसा कमावलेला आहे पण तुम्हाला ते वापरायचं तर आहेच, मग त्याच्यासाठी काय करता तुम्ही तर अशा मार्गाचा वापर करता. ठीक आहे,
नंतरचा काय परिणाम होतो की कर महसुलाचे नुकसान होऊन जाते. जसं मी सांगितलं ना, टॅक्सच पे केला जात नाही. ठीक आहे, टॅक्स तुमच्याकडून पे नाही केला गेला तर त्याच्यामुळे काय होते का जेही सरकारला पैसा जात असतो कर मार्फत तो पैसा जात नाही आणि त्याच्यामुळे काय होते का ते नुकसान होऊन जाते. जवळपास 5% GDPच्या एवढं नुकसान होते. ठीक आहे, तर समांतर अर्थव्यवस्थेमुळे भारताच्या GDPच्या सुमारे 5% नुकसान होत असल्याचा अंदाज वर्तवला आहे. ठीक आहे, जसं पनामा पॅराडाईज पेपर्समधून भारतीय नागरिकांच्या, आता हे पनामामध्ये मध्ये आलेलं होतं, पनामामध्ये बऱ्याचशा मोठे मोठे सेलिब्रिटी होते तर त्यांचंही सुद्धा त्याच्यामध्ये नाव होतं. ठीक आहे, तर हेच काय करतात की आपले पैसे जेणेकरून आपल्याला टॅक्स पे करावा नाही लागला पाहिजे त्यासाठी दुसऱ्या देशामध्ये जाऊन ते पैसे इन्व्हेस्ट करतात आणि त्यालाच एक प्रकारे मनी लॉन्ड्रिंग म्हटलं जाते. तर वित्तीय संस्थांचे खच्चीकरण, एक मिनिट, हां, तर वित्तीय संस्थाचे खच्चीकरण. आता वित्तीय संस्थेचे खच्चीकरण म्हणजे कसं, काही एखादी बँक असणार त्याच्याकडून तुम्ही कर्ज घेतलेलं आहे आणि ते कर्ज जे आहे तुम्ही परतफेड केलंच नाही. जसं समजा नीरव मोदींनी काय केलेलं होतं का, पंजाब नॅशनल बँक आहे त्यांच्याकडून कर्ज घेतलं होतं, अशा बऱ्याच बँकेकडून कर्ज घेतलं होतं पण जास्ती ते इफेक्ट जो आहे त्या बँकेवर पडलेला होता. तर या बँकेकडून कर्ज घेणं आणि कर्ज घेतल्यानंतर तुम्ही ते पे न करणं त्याच्यामुळे काय होते, NPA वाढून जातो, नॉन परफॉर्मिंग असेट जे आहे ते वाढून जाते आणि वाळून गेल्यानंतर जर पाहिलं तर त्या बँकेचं तर खच्चीकरण होतच आहे ना. ठीक आहे, तर लॉन्डर केलेला पैसाच्या आधारावर घेतलेल्या फसव्या कर्जामुळे बँकामध्ये NPA वाढते. उदाहरणार्थ नीरव मोदी PNB घोटाळा, तर 13,000 कोटीचा घोटाळा होता तो. ठीक आहे, नेक्स्ट नंतर आहे का कायद्याच्या राज्याचे पतन. कायद्याच्या राज्याचे पतन म्हणजे काय आहे का, कायद्याच्या राज्याचे पतन कसं होते की तुम्ही जे आहे कायद्याला मानतच नाही आहात. कायद्यानुसार काय आहे का तुम्ही टॅक्स पे केला पाहिजे. तुम्ही जो पैसा कमावत आहात तो पैसा बेकायदेशीर मार्गाने कमावलेला नसावा. ठीक आहे, तर त्याच्यामुळे काय होते का कायद्याच्या राज्याचं पतन होते. त्यानंतर घराणेशाही, भांडवलदारी, तर यामुळे लाचखोरी, सार्वजनिक खरेदी प्रक्रियेत फेरफार करण्यास प्रोत्साहन मिळते ज्यामुळे निपक्ष स्पर्धेला बाधा येते. ठीक आहे, तर याच्यामुळे जर पाहिलं असतं तर जसं मी सांगितलं ना, ते फ्लॅट घ्यायचं किंवा प्लॉट घ्यायचं तर यांनी काय होते का एखादा व्यक्ती आहे जिच्याकडे ब्लॅक मनी खूप जास्त आहे आणि खूप जास्त असल्यानंतर काय आहे का जर एखादा प्लॉट घ्यायचा असणार आणि तो प्लॉट घ्यायचा असल्यानंतर काय आहे का तो जो एखादा व्यक्ती आहे जो इमानदारीने पैसा कमवत आहे तो पैसा कमवत असताना काय होईल का तो व्यक्ती जो इमानदारी कमवत आहे तर तो 10-15 रुपये अफोर्ड करू शकतो, पण जो ब्लॅक मनीवाला आहे तो जास्त अफोर्ड करू शकतो. ठीक आहे, त्यांनी जर म्हटलं 12 रुपये, हा म्हणणार 14 रुपये, मग तो थोडीशी हिंमत करू शकतात की नाही मी 15 रुपये देतो. इमानदारवाला जो आहे हा म्हणणार मी 18 रुपये देतो. ठीक आहे, याच्यामुळे लेवल प्लेइंग फील्ड राहणार नाही. नंतर आहे सायबर आणि डिजिटल गुन्ह्यामध्ये वाढ होते. तर क्रिप्टोकरन्सी आहे, डार्क नेट आहे, सट्टेबाजीचे ॲप्स आहे. आता काही सरकारने बंद केले पण हे जर पाहिलं असणार तर हे अगोदर खूप सारे ॲप्स होते. आज जसं IPL येते, IPL मध्ये खूप जास्त सट्टेबाजी होते. अगोदर तर कायदेशीररित्या सुद्धा सट्टेबाजी होत होती. तर ते Dream11 जे ॲप आहे ते आता बंद केलं. ठीक आहे, लोकशाही संस्थांचे विकृतीकरण. आता निवडणुकीत काळ्या पैशाचा वापर वाढल्याने निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता धोक्यात येते. असं आहे का तुम्ही पहा काळा पैसा अजून कुठं वापरला जातो तर निवडणुकीमध्ये जास्त वापरला जातो. आता तुम्ही जस्ट काही दिवस अगोदर आपल्या इकडे ZPच्या आणि पंचायत समितीच्या इलेक्शन झालेले होते. तर याच्यामध्ये जर पाहिलं 5,000 रुपये, 10,000 रुपये असं पर वोट एवढी किंमत होती. ठीक आहे, आता याने काय आहे का तुम्ही याच्यामध्ये काय करत आहात की लोकशाही संस्थांचे विकृतीकरण होत आहे किंवा त्याचं खच्चीकरण होत आहे. निवडणूक प्रक्रिया हे लोकशाहीचा एक भाग आहे आणि भाग असल्यानंतर जर पाहिलं असणार जर तुम्ही याच्यामध्ये ह्या ब्लॅक पैसा किंवा जो तुमचा काळा पैसा आहे तो तुम्ही त्याच्यामध्ये आणत असाल तर त्याच्यामुळे काय करताय का तुम्ही एकतर इलेक्शन वर एक प्रकारे तुम्ही प्रभाव तुमचा टाकण्याचा प्रयत्न करता. ठीक आहे, तर असे काही परिणाम होतात. आता पहा जर 10 मार्कासाठी जर तुम्हाला क्वेश्चन विचारला ना तर 3-4 तुम्ही लिहायचे आहे. नेक्स्ट आहे तर याच्यामध्ये आव्हाने कोणती आहे तर सर्वात महत्त्वाचं काय, प्रगत आणि विकसनशील तंत्रे. आता टेक्नॉलॉजी एवढी ॲडव्हान्स झालेली आहे का तुम्हाला ते ट्रॅक करायचा असला ना पैसा तो ट्रॅक नाही करू शकत. जसं की शेल कंपनी आहे, बेनामी व्यवहार आहे, क्रिप्टोकरन्सीच्या वाढत्या वापरामुळे पैशाचा मूळ स्रोत शोधणे अत्यंत कठीण झाले आहे.
ठीक आहे. त्याच्यामुळे काय आहे का जो एक्झॅक्ट जो सोर्स आहे जर तुम्हाला ट्रॅप करायचा असेल किंवा तो ट्रेस करायचा असणार तो तुम्ही ट्रेस नाही करू शकत. हे खूप जास्त डिफिकल्ट झालं. करू शकतो पण डिफिकल्ट झालं. ठीक आहे. कारण काय जेवढी टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स असणार जेवढी टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स असणार तर त्यामुळे जर पाहिलं असणार तर तुम्ही काय आहे का ते करू शकत नाही जेवढ्या इफेक्टिव्हली ट्रेस करायचं आहे तेवढ्या इफेक्टिव्हली. ठीक आहे. तर त्याच्यामुळे हे पहिलं आव्हान आहे. त्यानंतर संस्थात्मक क्षमतेचा अभाव. आता संस्थात्मक क्षमतेचा अभाव म्हणजे काय आहे का तुम्ही जर पाहिलं असं जेवढं मनुष्यबळ पाहिजे जेवढ्या जे संस्था आहे त्यांच्याकडे जेवढं मनुष्यबळ पाहिजे तेवढं मनुष्यबळ नाही. ठीक आहे. आता इव्हन जर तुम्ही पाहिलं असणार समजा ईडी आहे तुमचं आणि त्यानंतर जर पाहिलं असणार वित्तीय गुप्तचर युनिट आहे तर याच्यामध्ये मनुष्यबळाची कमतरता आहे. जसं मी सांगितलं का मनुष्यबळाची कमतरता आहे का 2023च्या अहवालानुसार ईडी मध्ये मंजूर पदांपैकी केवळ 70% पदे भरलेली आहेत. म्हणजे अजून काय आहे का 30% पद हे रिक्त आहे. ठीक आहे. तर एकतर तुम्ही काय आहे का तुमच्याकडे जर मनुष्यबळ नसणार तर तुम्ही कसं काय एवढे जे काही क्राईम होत आहे ते ट्रेस कसं करू शकणार तुम्ही. ठीक आहे. तर त्यासाठी तुम्हाला मनुष्यबळ वाढवावं लागणार आहे. नंतर आहे न्यायालयीन विलंब आणि कमी दोष सिद्धी दर. असं आहे का केसेस जे आहे तुम्ही पहा काही जर पाहिलं असणार तर जे पॉलिटिशियन्स होते त्या पॉलिटिशियन्स जर पाहिलं ना तर त्यांचं काय झालं तर त्यांचं असं झालं की त्यांना अटक तर केली PMLA कायद्याअंतर्गत अटक केली. अटक केल्यानंतर काही दिवसानंतर माहीत पडलं का त्यांच्यावर कोणताही दोष जो आहे तो सिद्ध झाला नाही. याच्यामध्ये खूप कमी पर्सेंटेज सिद्धी दोष आहे. ठीक आहे. म्हणजे काय आहे का जर तुम्ही पाहिलं ना जे ईडीचा गैरवापर सुद्धा होतो. ठीक आहे. आता ईडीचा गैरवापर जर पाहिला असणार तर कसा होतो का एखाद्याला जर संपवायचंच असणार किंवा त्याचं खच्चीकरण करायचं असणार तर त्याच्यावर अशी केस PMLA कायद्याअंतर्गत तुम्ही दाखल करून घ्या आणि त्याला जे आहे अटक करून टाका. ठीक आहे. तर 5,200हून अधिक प्रकरणामध्ये 2024 पर्यंत केवळ 40 प्रकरणात शिक्षा झाली आहे. म्हणजे 1% कमी असलेला हा दर गुन्हेगारावर वचक निर्माण करण्यास अपयशी ठरत आहे. म्हणजेच काय आहे का तुम्ही फक्त 1% म्हणजे 100 पैकी 99 लोकांवर आरोप जो आहे तो सिद्धच होत नाही. दोष जो आहे तो सिद्धच होत नाही. मग एक तर याचा तर गैरवापर होत आहे नाही तर तुमच्याकडे एवढं कोणतं मनुष्यबळ नाही का तुम्ही त्याला सिद्ध करू शकत नाही. ठीक आहे. नंतर आहे आंतर एजन्सी समन्वयाचा अभाव. आता समजा आयकर विभाग असणार त्यानंतर पोलीस यंत्रणा असणार तर यांच्यामध्ये जे माहितीची देवाणघेवाण व्हायला पाहिजे तशा प्रकारची देवाणघेवाण होत नाही. यालाच काय म्हटलं जाते का समन्वयाचा अभाव आहे. आणि समन्वयाचा जर अभाव असला तर तुम्ही जे तुमचं गोल असणार तर त्या गोलापर्यंत तुम्ही किंवा त्याच्या ध्येयापर्यंत तुम्ही जे आहे पोहोचू शकत नाही. ठीक आहे. नेक्स्ट आंतरराष्ट्रीय गुंत. आता टॅक्स हेवन देश आहे किंवा देशामध्ये तर तिथं जे कायदे आहे ना तर बँकेच्या संबंधित जे कायदे आहे ते खूप जास्त स्ट्रिक्ट राहतात. तर त्यांना जर इन्फॉर्मेशन जर शेअर करायची असणार समजा आपल्या भारत देशाला जर काही इन्फॉर्मेशन पाहिजे असणार तर ते शेअर नाही करू शकत. मग शेअर नाही करू शकत तर तुम्ही ते मनी लॉन्ड्रिंग ट्रेस नाही करू शकत. ठीक आहे. तर गोपनीयतेचे कायदे तपासात अडथळा निर्माण करतात. तर पनामा पॅराडाईज पेपरमध्ये तपास याच कारणामुळे संत गतीने सुरू आहे. नंतर आहे काय डिजिटल आणि अनौपचारिक माध्यमांचा वाढता प्रभाव. तर हवाला नेटवर्क डिजिटल वॅलेटच्या वापरामुळे निधीच्या हालचालींवर लक्ष ठेवणे कठीण झाले आहे. नेक्स्ट आहे रोख अर्थव्यवस्थेचे प्राबल्य. आता पहा आपण नोटबंदी केली. आता नोटबंदी केल्यानंतर जे आपण जास्तीत जास्त काय करतो आपण पैसे जे आहे ऑनलाईन ट्रान्सफर करतो. तरीही जर पाहिलं असणार तर रोख किंवा कॅश जे आहे तर जास्त प्रमाणात वापरली जाते. आणि हे कॅश जेव्हा जास्त प्रमाणात वापरली जाते ना तर मनी लॉन्ड्रिंगसाठी हे एक पोषक वातावरण तयार करते. ठीक आहे. तर नोटबंदीनंतर डिजिटायझेशन वाढले असले तरी चलनात असलेल्या रोख रकमेचे प्रमाण 33 लाख कोटीपर्यंत आहे हे 2024 नुसार. आणि जे लॉन्ड्रिंगसाठी एक काय आहे का पोषक ठरते. ठीक आहे. तर हे काही आव्हाने आहे. नंतर उपाययोजना. आता सरकारने काय उपाययोजना घेतलेल्या आहे तर सुरुवातीला तर मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंध कायदा 2002चा. आता हा कायदा जे आहे तर वित्तीय संस्था असो किंवा बँका रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्युच्युअल फंड विमा कंपन्या आणि इतर आर्थिक माध्यमांना लागू होतो. तर सर्वजण त्याच्यामध्ये इन्क्लूड केले आहे. कारण तुम्ही त्याची व्याख्याच पहा
व्याख्या एवढी डिटेलमध्ये दिलेली आहे, तर जेवढेही कोणते फायनान्शियल इन्स्टिट्यूशन असणार, जेवढे कोणत्या वित्तीय संस्था असणार किंवा जेवढे कोणत्या पैशाच्या रिलेटेड संस्था असणार, तर त्याच्यामध्ये त्यांना सर्वांना हा लागू होतो. या कायद्यानुसार मनी लॉन्ड्रिंग म्हणून मिळालेला किंवा त्यात सहभागी असलेल्या मालमत्ता जप्त करण्याचा किंवा जप्त करण्याची सुद्धा तरतूद आहे. तर सरळ सरळ ते पैसा जे आहे किंवा जेवढी कोणती संपत्ती असणार ते तुमची मालमत्ता जप्त केली जाते. नंतर आहे फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट, हे इंडियाचं, तसं एक आंतरराष्ट्रीय सुद्धा आहे आणि एक इंडियाचं सुद्धा आहे. तर हे PMLA अंतर्गत स्थापन केलेले एक स्वतंत्र संस्था आहे. ठीक आहे. आणि याचा अध्यक्ष कोण असते, तर अर्थमंत्री. तर अर्थमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली हे संस्था जी आहे ते काम करते. ठीक आहे. तर यांचे प्रमुख कार्य काय आहे काय, आणि त्याच्यानंतर जर पाहिलं असणार ना, ते अहवाल सुद्धा देत असते. कोणाला अहवाल देते, तर गुप्तचर परिषदेला, आर्थिक गुप्तचर परिषदेला. याचे प्रमुख कार्य काय, KYC करणे, त्यानंतर जे आहे व्यवहाराची नोंद ठेवणे आणि संशयास्पद व्यवहारांचे अहवाल संकलित करणे व विश्लेषण करणे. जर एखादा संशय जर आढळला तर एकतर सुरुवातीला काय आहे का KYC करणं, म्हणजे हे याचंच आहे किंवा तो व्यक्ती आहे की नाही आहे. दुसरी गोष्ट काय आहे का, त्या नोंदी ठेवणे, कशाच्या, व्यवहाराच्या, जेवढा कोणता व्यवहार होत असणार त्याच्या नोंदी ठेवणे. आणि जर संशयास्पद जर आढळला तर त्याचं ट्रेसिंग करणं किंवा त्याचा जो अहवाल आहे तो संकलित करणं. ठीक आहे. आणि त्याचं विश्लेषण करणं. नेक्स्ट आहे ED. ठीक आहे. तर ED जे आहे, तर EDची स्थापना कधी झाली, तर EDची स्थापना झाली 1947च्या परकीय चलन नियम कायद्याअंतर्गत झाली. आणि सध्या ते परकीय चलन व्यवस्थापन कायदा तसेच PMLAची अंमलबजावणी करते. तर FEMA आणि PMLA या दोन्ही कायद्याची अंमलबजावणी करण्याचं काम कोणाचं आहे, EDचं. तर मनी लॉन्ड्रिंग गुन्ह्याची चौकशी करणे. तुम्ही पाहिलं असेल ED जे आहे, तर ED एवढी जास्त न्यूजमध्ये होती का प्रत्येक जेवढा कोणता पॉलिटिशियन असणार त्या सर्व प्रत्येक पॉलिटिशियन आता त्या EDच्या रडारवर आलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर मालमत्ता जप्त करणे, अगोदरच पाहिलं आपण, आणि गुन्हेगाराविरुद्ध खटले चालवणे. तर एकतर खटले चालवणे, मालमत्ता जप्त करणे आणि त्यानंतर जे आहे गुन्ह्याची चौकशी करणे. नेक्स्ट आहे ग्राहकांचं योग्य तपासणी. तर कस्टमर ड्यू डिलिजन्स आवश्यकता. आता बँका असो, वित्तीय संस्था असो किंवा वित्तीय सेवा प्रदाते असो किंवा गेमिंग व्यवसाय असो किंवा कसिनो, तर यांना CDD नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. आता हे काय आहे, तर यामुळे काय होते का, ग्राहकांची जोखीम पातळी निश्चित करता येते. त्यानंतर संशयास्पद व्यवहार ओळखता येतो आणि अधिकृत प्राधिकरणांना वेळेवर अहवाल देता येतो. ठीक आहे. तर हे याचे काय आहे का, याच्यामुळे होणाऱ्या फायदे आहे. नेक्स्ट त्यानंतर जर पाहिलं असेल तर FEMA कायदा आहे 2000चा. तर या कायद्याचा उद्देश परकीय चलन व्यवहाराचे नियमन करणे हे आहे. आता याच्यामध्ये प्रमुख तरतुदी काय आहे का, देशाअंतर्गत आंतरराष्ट्रीय देयक प्रवाहांचे नियमन करणे. त्यानंतर आहे परकीय सिक्युरिटीज व चलन व्यवहारांचे नियंत्रण करणे आणि भांडवली खात्यावरील व्यवहारावर निर्बंध घालण्याचा अधिकार RBIला प्रदान करते. ठीक आहे. तर हा कोणता कायदा, जो तुमचा FEMA कायदा आहे 2000चा. ठीक आहे. ओके. त्यानंतर RBIचे मनी लॉन्ड्रिंग विरोधी मार्गदर्शक तत्वे. त्यानंतर जर पाहिलं बेनामी मालमत्ता व्यवहार सुधारणा कायदा 2016. तर असे काही हे सरकारने उचललेले पावलं आहेत. तर तुम्ही काय करायचं आहे का, पेपरमध्ये जर विचारलं ना का उपाययोजना सुचवा किंवा कोणते भारत सरकारने किंवा सरकारने कोणते पावलं उचललेले आहे, तर याच्यापैकी तुम्ही 3-4 तिथं लिहायचे आहे आणि त्याला 1 लाईन 2 लाईनवर डिस्क्राईब करायचं आहे. जास्त त्याला डिस्क्राईब करू नका. ठीक आहे. नेक्स्ट तर दहशतवादाला निधी पुरवठा रोखण्यासाठी उपाययोजना. तर बेकायदेशीर कारवाया कायदा UAPA PMLA मधील सुधारणा. तर या व्यक्ती व संघटनाच्या दहशतवादी म्हणून घोषित करता येते, त्याची मालमत्ता गोठवता येते आणि निधी पुरवठ्यावर निर्बंध घालता येते. ठीक आहे. तर आंतरराष्ट्रीय सहकार्यामध्ये परस्पर कायदेशीर सहाय्य करार. तर या करारामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पुराव्यांची देवाणघेवाण सुलभ होते. ठीक आहे. आता हे काही आंतरराष्ट्रीय सहकार्य सुद्धा आहे का, जर तुम्ही पाहिलं तर काही आंतरराष्ट्रीय सुद्धा पावलं उचलले गेलेले आहे, ते सुद्धा आपण याच्यामध्ये पाहू. त्यानंतर FATF. ठीक आहे. सदस्यत्व, जर FATFचा भारत जो आहे तो काय आहे, सदस्य आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे जर पाहिलं असणार तर भारताला जर इन्फॉर्मेशन लागत असणार तर भारताला इन्फॉर्मेशन मिळू शकते. तर याला आंतरराष्ट्रीय सहकार्य म्हटलं जाऊ शकते का इंटरनॅशनल कोऑपरेशन म्हटलं जाऊ शकते. ठीक आहे. तर याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय उपाययोजनामध्ये सर्वात महत्त्वाचं जे आहे तुमचं FATF.
आता FATF जे आहे ना, तर G7 जे कंट्रीज होत्या, तर या G7 कंट्रीजने पॅरिस इथं, ठीक आहे, पॅरिस इथं काय केलेलं होतं की याची स्थापना केली होती. आणि ही स्थापना केव्हा केली होती? 1979 मध्ये, सॉरी 1989 मध्ये. ठीक आहे. तर G7 कंट्री जे आहे ना, तर G7 कंट्री म्हणजे कोणत्या, किंवा G7 देश म्हणजे कोणते का जे फायनान्शियली स्ट्रॉंग आहे. ठीक आहे. जसं UK असणार, तिकडे जर्मनी असणार, त्यानंतर USA असणार. तर हे, आणि त्याच्यामध्ये अगोदर काय होतं, रशिया सुद्धा होतं, पण रशियाने काय केलं, रशियाला जे आहे ना त्याच्यातून काढून टाकलं 2014 मध्ये. ठीक आहे. अगोदर ते G8 होतं. ठीक आहे. तर FATF ही 1989 मध्ये पॅरिस येथे झालेल्या G7 शिखर परिषदेत स्थापन करण्यात आली, आणि हे एक आंतर सरकारी संस्था आहे. आता याचं काय आहे, याचं काम काय आहे, तर मनी लॉन्ड्रिंग होत असणार, किंवा दहशतवादाचा वित्तपुरवठा होत असणार, आणि त्याच्या लिस्ट असतात. FATFच्या वेगळ्या लिस्ट असतात, आणि लिस्ट असल्या त्याच्यामध्ये पाकिस्तान बऱ्याच वेळेस त्याच्यामध्ये होताच. ठीक आहे. तर संस्था मनी लॉन्ड्रिंग आणि दहशतवादी वित्तपुरवठा आणि व्यापक विनाशकारी शस्त्रांचा प्रसारासाठी होणाऱ्या वित्तपुरवठ्याला आळा घालण्यासाठी आंतरराष्ट्रीय एक प्रकारची ही संस्था आहे. ठीक आहे. तर याचे उद्दिष्ट नियामक किंवा कायदेशीर कार्यकारी उपाययोजनासाठी जागतिक मानके तयार करणे, एक स्टँडर्ड तयार करणं. त्यानंतर जर पाहिलं असता, सदस्यत्व देशाकडून प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करणे, मूल्यांकन आणि पुनरावलोकनद्वारे अनुपालनाची तपासणी करणे. ठीक आहे. तर हे FATF आणि याच्या लिस्ट असतात, ग्रे लिस्ट असते, ब्लॅक लिस्ट असते. तर त्याच्यानुसार जर पाहिलं असेल तर प्रत्येक देशाला ते त्या लिस्टमध्ये ते टाकतात. ठीक आहे. नेक्स्ट आहे संयुक्त राष्ट्रांचा ग्लोबल प्रोग्राम अगेन्स्ट मनी लॉन्ड्रिंग. आता हा जो आहे तर 1997 मध्ये सुरू करण्यात आलेला होता. याचं उद्दिष्ट काय आहे का सदस्य देश आहे तर मनी लॉन्ड्रिंग आणि दहशतवाद वित्तपुरवठ्याविरोधी संयुक्त राष्ट्राच्या अधिवेशनांची अंमलबजावणी करण्यास मदत करणे, तांत्रिक सहाय्य प्रदान करणे, प्रशिक्षण पुरवणे, त्यानंतर क्षमता वृद्धी कार्यक्रम राबवणे. तर हे जे आहे तर याचं काम आहे. हा कोणाचा प्रोग्राम आहे किंवा कोणाचा कार्यक्रम आहे, तर हा जो आहे तो युनायटेड नेशनचा किंवा संयुक्त राष्ट्राचा आहे. त्यानंतर संयुक्त राष्ट्राचे व्हिएना करार. आता व्हिएना करार जे आहे तर 1988 मध्ये स्वीकारलेला होता. आता याच्यामध्ये फर्स्ट टाइम असं झालेलं होतं का मनी लॉन्ड्रिंगचा याच्यामध्ये मुद्दा औपचारिकरित्या किंवा ऑफिशियली जे आहे पहिल्यांदा या करारामध्ये आलेला होता जागतिक पातळीवर. ठीक आहे. या कराराअंतर्गत काय आहे की सदस्य राष्ट्रांनी मनी लॉन्ड्रिंगला दंडनीय गुन्हा घोषित करणे आवश्यक आहे, आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन दिले पाहिजे, आणि प्रत्यार्पण आणि परस्पर कायदेशीर सहाय्याची तरतूद करण्यात आली होती. हे फर्स्ट टाइम असं एक आंतरराष्ट्रीय पातळीवर उचललेलं पाऊल होतं का ज्याच्यामध्ये ऑफिशियली, ठीक आहे, अनऑफिशियली तर ठीक आहे, पण ऑफिशियली पहिल्यांदा मनी लॉन्ड्रिंगचा मुद्दा हा जागतिक पातळीवर आणलेला होता या कराराअंतर्गत. ठीक आहे. आता हा करार कोणाचा आहे? संयुक्त राष्ट्राचा करार आहे, आणि हा कधीचा आहे? 1988चा. नेक्स्ट, तर पुढील वाटचाल काय असावी? आता पुढील वाटचाल जे आहे तर तुम्ही आता इन केस जर तुम्हाला सुधारणा जर म्हणजे काय आहे, एक तर पहा क्वेश्चन कशा प्रकारे विचारला जाऊ शकतो का मनी लॉन्ड्रिंग मधले आव्हाने विचारल्या जाऊ शकते. ठीक आहे. मनी लॉन्ड्रिंग मधले परिणाम विचारले जाऊ शकते. मनी लॉन्ड्रिंग मध्ये जर पाहिलं सरकारने कोणते पावलं उचललेले आहे ते विचारलं जाऊ शकते. आणि त्यानंतर जे आहे मनी लॉन्ड्रिंगसाठी तुम्ही काय उपाययोजना किंवा जर पाहिलं असणार तर पुढील वाटचाल काय सुचवू शकता किंवा पुढील मार्ग काय सुचवू शकता हे तुम्हाला जर विचारलं जाऊ शकते क्वेश्चन मध्ये. ठीक आहे. तर त्यामुळे काय आहे का क्वेश्चन नुसार तुम्ही तुमचा डेटा तिथं लिहायचा आहे. तर जागतिक सर्वोत्तम पद्धतीचा अवलंब करणे. तर आंतरराष्ट्रीय स्तरावर जेवढ्या कोणत्या मनी लॉन्ड्रिंगसाठी एखादी वित्तीय संस्था असो किंवा एखादा कोणता कायदे असो, इतर देशामध्ये सुद्धा ते कायदे असो किंवा इतर देशामध्ये कोणती वित्तीय संस्था असो, तर त्याचा अवलंब हे करणं गरजेचं आहे. जेणेकरून जर मला असं तो जो देश मनी लॉन्ड्रिंगच्या विरुद्ध लढत असणार तर आपणही सुद्धा लढू शकलो पाहिजे. ठीक आहे. तर आंतरराष्ट्रीय स्तरावर मनी लॉन्ड्रिंग विरोधी कायदे वित्तीय संस्था आणि मोठ्या व्यवहारावर लक्ष केंद्रित करतात. तर अमेरिकेच्या पॅट्रियट ऍक्ट प्रमाणे भारतातही तपास, जसं सांगितलं का दुसऱ्या देशामध्ये एखादा कोणता जर चांगल्या प्रकारची अशी कोणती सर्वोत्तम पद्धती असणार तर त्याचा अवलंब भारतामध्ये केला गेला पाहिजे. ठीक आहे. तर जसं अमेरिकेमध्ये पॅट्रियट ऍक्ट आहे तर भारतानेही सुद्धा तपास यंत्रणावर मजबूत संसदीय देखरेख आणि स्वतंत्र पुनरावलोकन यंत्रणा असणे आवश्यक आहे. त्यानंतर पारदर्शकता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करणे.
आता पारदर्शकता प्रक्रियामध्ये जर पाहिलं असणार ना, तर म्हणजे काय आहे का पारदर्शकता कसं का ईडीच्या तपासात आरोपीला अटकेस ठोस कारण आणि पुराव्याची माहिती देणे अनिवार्य केले गेलं पाहिजे. कारण का याचा गैरवापर होतो ना. ठीक आहे, आपण पाहिलेला आहे गैरवापर. जर तुम्ही न्यूज पाहत असणार तर त्यामध्ये तुम्हाला दिसतेच. ठीक आहे, अनिवार्य करा जेणेकरून नैसर्गिक न्यायाच्या तत्वाचे उल्लंघन होणार नाही, प्रिन्सिपल ऑफ नॅशनल जस्टिसचं व्हायोलेशन होणार नाही. जर तुमच्याकडे पुरावा असणार, तुमच्याकडे प्रूफ असणार तर तुम्ही त्याला अटक करा. नाहीतर जे आहे तर त्याला कोणत्या म्हणजे फक्त गुन्ह्यामध्ये अडकवायचं आहे त्यासाठी जर तुम्ही तसं करत असणार तर एकतर त्याच्यावरचा विश्वास सुद्धा जनतेचा उठून जाणार आणि त्यानंतर जे आहे तर पारदर्शकता त्या प्रक्रियेमध्ये राहणार नाही. ठीक आहे, त्यानंतर स्वतंत्र देखरेख संस्था. तर तपासासाठी राजकीय पूर्वग्रह कमी करण्यासाठी केंद्रीय दक्षता आयोगाच्या CBCच्या धर्तीवर ईडीसाठी एक स्वतंत्र नियामक किंवा देखरेख संस्था स्थापन करावी ईडीसाठी, कारण ईडीचा जास्त गैरवापर होतो ना. नंतर आहे KYC आणि रिपोर्टिंग मानकांचे सक्षमीकरण करणे. नंतरचं पासन आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवणे. ठीक आहे, तर आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवणे का जेणेकरून आपल्याला जर मनी लॉन्ड्रिंग काय होते का जास्तीत जास्त दुसऱ्या देशामध्ये होऊन जाते. दुसऱ्या देशामध्ये होऊन जाते म्हणजे काय जो ब्लॅक पैसा आहे तो दुसऱ्या देशामध्ये नेला जातो, एक तर हवाला मार्फत आणि किंवा दुसरं क्रिप्टोकरन्सी असो किंवा इतर कोणतं काही असो. तर त्याच्यामार्फत काय करतात का ते जे आहे भारतामध्ये वाईट करून आणतात. तर त्याच्यामुळे काय होणार का दुसऱ्या देशामध्ये जसं काय आहे का पनामाची जी केस आहे हे संत गतीने काय सुरू आहे, कारण का तुमचं त्या देशामध्ये एकतर कायदे असे आहे का त्या कायद्यामुळे तुमचं जेवढी कोणती चौकशीची प्रक्रिया सुरू आहे ना त्याच्यामध्ये अडथळा येतो. ठीक आहे, तर मग असे काही करार करा का जेणेकरून असे अडथळे आले नाही पाहिजे. ठीक आहे, तर परस्पर कायदेशीर मदत करारांची व्याप्ती वाढवावी, बहुपक्षीय माहिती देवाणघेवाण मंचामध्ये सक्रिय सहभाग नोंदवून आर्थिक गुन्हेगारांच्या प्रत्यार्पण प्रक्रियेतील कायदेशीर अडथळे दूर करावेत. नीरव मोदी आहे, विजय माल्या आहे, तर हे किती दिवसापासून तिकडेच आहे. तर त्यांना जे आहे भारतात आणणं काय होते की एवढं डिफिकल्ट जाते कारण का तुमचे तसे कायदेच नाही केले तुम्ही, तर त्यांच्यासोबत आंतरराष्ट्रीय सहकार्य तुम्ही वाढवलंच नाही. ठीक आहे, तर ते वाढवण्याची गरज आहे. नेक्स्ट आहे की आता तर हा जो आहे तुम्ही एक क्वेश्चन लिहून पाहू शकता का त्याच्यामध्ये काय सांगितलं का उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि जागतिकीकरण मनी लॉन्ड्रिंगमध्ये कसे योगदान देतात यावर चर्चा करा. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मनी लॉन्ड्रिंगच्या समस्येला तोंड देण्यासाठी उपाययोजना विस्तृत करा. ठीक आहे, एकतर आपण काय राष्ट्रीय पातळीच्या सुद्धा उपाययोजना पाहिल्या आणि आंतरराष्ट्रीय पातळीच्या सुद्धा उपाययोजना पाहिलेल्या आहे. आणि त्यानंतर का जे तंत्रज्ञान आलेलं आहे किंवा जागतिकीकरण आहे याच्यामुळे मनी लॉन्ड्रिंगला कशा प्रकारे योगदान मिळते तर तेही सुद्धा तुम्हाला त्यावर चर्चा करायची आहे. तर हा 250 साठी 250 वर्ड्स किंवा 250 शब्द यासाठी हा क्वेश्चन आहे. ठीक आहे, शब्द. तर हे जर पाहिलं असेल तर तुम्ही लिहून पहा. ठीक आहे, तर डेटा सर्व तुम्हाला या स्लाइडमध्ये जेवढी आपण या लेक्चरमध्ये डिस्कस केलेलं आहे ना ते सर्व डिस्कस केलेलं तुम्हाला कामात पडून जाईल. आणि याच्या बाहेर कधीही क्वेश्चन तुम्हाला विचारला जाणार नाही. जेवढे आपण पैलू याच्यामध्ये डिस्कस केलेले आहे ना याच्या बाहेर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा क्वेश्चन विचारला जाणार नाही. ठीक आहे, सो आय होप तुम्हाला हे सर्व जेवढे काही आपण डिस्कस केलं ना हे सर्व तुम्हाला समजलं असणार. थँक्यू सो मच.